मी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा। तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। लोकांनी तुम्हाला किंमत दिली पाहिजे, लोकांनी तुम्हाला नोटीस केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे 5 नियम ऐका आणि लक्षात ठेवा। आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा। बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायची। असं अजिबात करू नका। यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात। जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काहीच नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका। लोकांना त्यांचा गैरसमजात राहू द्या। आपले शब्द मोजून मापून बोला। तर एक गोष्ट अशी आहे की सुटलेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाही। जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं असेल तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही, वायफळ बडबड करत नाही, त्याच वेळ बोलण्यात वाया घालवत नाही। नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला। जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणते ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जातात। या उलट जर तुम्ही कमी बोललात तर लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोरी बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल। तुमची इमेज, तुमचा रेप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात। तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा। इमेज हे तुमची ऊर्जा असते आणि त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता। लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना 10 वेळा विचार करतील। लोकांच्या नजरेत आपले इमेज 4 गोष्टीवरून ठरत असते। तुमच्या कपड्यावरून, तुमच्या पैशावरून, तुम्ही जे बोलतात त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून, तुमच्या पदावरून, तुमचं राहणीमान, पैसा आहेत तर सगळे विचारतात। म्हणून मेहनत घ्या, पैसे कमवा, बोलताना तुमच्या शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम आणि महत्त्वाचं तुमच्या कामाबद्दल तुम्ही नेहमी प्रामाणिक राहा। याचा मोबदला नक्कीच भेटतो। राजासारखं जगा आणि त्याच्यासाठी राजासारखं काम करा। तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून तुमची किंमत ठरवत असतात। म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बना। याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका। तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसे समजतील। तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्य आहात। स्वतःला कधीच अपमानित करू नका। स्वतःवर कायम विश्वास असू द्या। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर लोक तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवतील। जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका, अंतर ठेवून राहायला शिका। तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तुम्ही साधारण वाटणार। हा साधा नियम आहे। जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपल्याला किंमत कळत नाही। तसंच माणसाच्या बाबतीत देखील असते। तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार। कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते। हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो। म्हणून लोकांपासून लांब राहा, आपल्या कामावर लक्ष द्या। तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल, तुमची किंमत वाढेल। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।